सो व्हेरी गुड इव्हनिंग ऑल. उद्योगवर्धिनी आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आयोजित आणि उद्योगवर्धिनीच्या इन असोसिएशन विथ उद्योगवर्धिनी च्या या आयोजित वेबिनारमध्ये मी जितेश सोनवणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सो बेसिकली आजचं आपलं हे जे वेबिनार असणार आहे हे टेंडरिंग आणि रेट अनालिसिस, त्याचबरोबर जेईएम पोर्टल आणि ई टेंडरिंग या विषयावर आपलं आजचं हे वेबिनार आहे. आणि यामध्ये आपण बेसिकली बघणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे जे टेंडर्स असतात, त्यामध्ये मग ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, पीडब्ल्यूडी असेल, यामध्ये जे वेगवेगळे टेंडर्स आपण बघत असतो, तर हे टेंडर्स आपण कशा पद्धतीने फील करू शकतो. जर आपण ऑलरेडी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी तुम्हाला नव्याने काम सुरू करायचं असेल, तर आजच्या या वेबिनारच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही बेसिकली एक कॉन्ट्रॅक्टर बनवू शकता. टेंडरिंग फील्डमध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचा जो व्यवसाय आहे तो सुरू करू शकता. त्यासाठीच्या ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत, टेंडर डॉक्युमेंट नेमकं रीड कसं करायचं, वेगवेगळ्या टाईपचे जे काही टेंडर्स वगैरे असतात तर ते फील कसे करायचे. त्या व्यतिरिक्त आता आपण बघतोय की ई टेंडरिंग जे आहे ती सगळीकडे जवळपास आता ई टेंडरिंग गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलेलं आहे. तर ई टेंडरिंग बद्दलही बरेचसे ऍस्पेक्ट आजच्या वेबिनारमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर टेंडर कसं मिळवलं पाहिजे, त्याची जी बिडिंग प्रोसेस आहे ती कशी असते, त्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स या इन्व्हॉल्व असतात, त्यामध्ये त्याचं जे रेट अनालिसिस आहे जो की सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे कुठल्याही टेंडरचा. तर हे रेट अनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं, त्याच्या वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज काय काय आहेत, योग्य पद्धतीने बिडिंग कसं करायचं, त्यासाठी लागणारे काय काय डॉक्युमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी आजच्या या वेबिनारमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर टेंडर कसं सर्च करायचं आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं फील करायचं. गव्हर्नमेंटचं जे जेईएम पोर्टल आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, त्याचा उपयोग करून आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो. त्या आधारे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे जे काही टेंडर्स वगैरे आहेत ते आपण कसे फील करू शकतो आणि गव्हर्नमेंटचे टेंडर्स मिळून आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो. या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या या वेबिनारमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला आजच्या या वेबिनारमध्ये गाईड करण्यासाठी दोन एक्सपर्ट्स आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत जे आपले फर्स्ट जे मेंटॉर जॉईन झालेले आहेत, संतोष कुलकर्णी सर. सो बेसिकली सरांचा जवळपास 44 वर्षांचा खूप डायव्हर्स असा एक्सपिरियन्स आहे. सर सिनियर कन्सल्टंट आणि क्वालिटी मॅनेजमेंट प्रोफेशनल आहेत. आणि त्याचबरोबर ते एमटेक सरांनी केलेलं आहे, आणि ते गोल्ड मेडलिस्ट आहे युनिव्हर्सिटीमध्ये. मोर दॅन 21 इयर्सचा त्यांचा टीचिंगमध्ये डायव्हर्स असा एक्सपिरियन्स आहे. आणि ते सिनियर कन्सल्टंट म्हणून त्यांनी अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत कन्स्ट्रक्शन मधले ते हँडल केलेले आहेत. आणि आतापर्यंत मोर दॅन 18,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्सला त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी सर आपल्याला गाईड करतील की टेंडर डॉक्युमेंट नेमकं कसं असतं त्याबद्दल. सर आपल्याला गाईड करतील त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही टर्म्स आहेत आणि त्या कशा पद्धतीने आपण टेंडर डॉक्युमेंट रीड केलं पाहिजे, रेट अनालिसिस कसं केलं पाहिजे, याबद्दल सर गाईड करतील. वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज बद्दलही सर आपल्याला सांगतील. आणि त्यानंतरचे जे आपले मेंटॉर आहेत विवेक शिंदे सर, सरही थोड्या वेळात आपल्याला जॉईन करतील. सर त्यानंतर विवेक शिंदे सर आपल्याला बेसिकली ई टेंडरिंग आणि जेईएम जे आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस त्याविषयी ते आपल्याला गाईड करतील. सो आजचं हे वेबिनार सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं जे नाव आहे, त्याचबरोबर मी जसं बघतोय की मोर दॅन 58+ पार्टिसिपंट जॉईन आहेत. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं नाव चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. त्याचबरोबर तुम्ही तुमचं सिटीचं नाव किंवा स्टेटचं नाव चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आम्हाला समजेल की बेसिकली वेबिनारला पार्टिसिपंट कुठून जॉईन आहेत. येस. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं नाव आणि सिटीचं नाव चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. मीनवाईल उद्योगवर्धिनीबद्दल थोडंसं मी आपल्याला सांगतो. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये आपण जे काही कोर्सेस आहेत ते अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या कोलॅबोरेशन मध्ये उद्योगवर्धिनी रन करते. आणि उद्योगवर्धिनी हे आपलं स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे. 1995 पासून या फील्डमध्ये आपण काम करतोय. आणि लास्ट जवळपास 28 इयर्स मध्ये आपण मोर दॅन 68,000+ पार्टिसिपंट्सला ट्रेनिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या डोमेनमध्ये. सो विथ दिस इंट्रोडक्शन, वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन इन दिस वेबिनार. आणि सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत आपले, तर ते आपण डेफिनेटली शेवटच्या 20 मिनिटांमध्ये सगळे प्रश्नही कव्हर करणार आहोत. तर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते चॅटबॉक्समध्ये शेवटच्या 20 मिनिटांमध्ये टाईप करू शकता, किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही हँड रेजही करू शकता. सो विथ दिस इंट्रोडक्शन, वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन अँड ओव्हर टू यू सर. थँक्यू सो मच. इथे जमलेल्या सर्व सिव्हिल इंजिनियर्सला गुड इव्हनिंग. मस्त 1 मेच्या दुसऱ्या दिवशी आपण भेटलेलो आहोत. तेव्हा सगळ्यांची सुट्टी झालेली असेल बहुतेक आणि एन्जॉय करत होते काल
आज तुम्ही सगळे कामाला लागलेले आहात हे बघून मला खूप आनंद झाला. तर मित्रांनो, आज तुमच्या समोर ऑलरेडी जितेश बोलला. जितेशने एक इंट्रोडक्शन दिलं, त्यानंतर मी तुमच्या समोर आहे. माझं नाव संतोष कुलकर्णी. माझ्या नंतर माझे एक विद्वान मित्र येणार आहेत, त्यांचं नाव आहे विवेक शिंदे. आणि आमचं दोघांचं सेशन झालं म्हणजे मी संतोष कुलकर्णी आणि विवेक शिंदे की त्यानंतर जितेशने सांगितल्याप्रमाणे आपण एक 15-20 मिनिटाचं क्वेश्चन अँड आन्सर सेशन करू. मग मीनवाईल तुम्ही काय करा की मी किंवा विवेक सर बोलत असताना तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न येतील ते चॅट बॉक्स मध्ये एंट्री करत चला. एकदा चॅट बॉक्स मध्ये एंट्री केलेली असली की त्या प्रश्नाने व्यवस्थित न्याय देता येईल. ओके, फॅन्टास्टिक. आजचा जो कार्यक्रम आहे, तुम्ही नावं बघता आहात. पहिला शब्द आहे जीएम पोर्टल, टेंडरिंग आणि रेट अनालिसिस. हे सगळं कशाशी रिलेटेड आपण बोलतो आहोत? कन्स्ट्रक्शन 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 प्रोजेक्ट्स, मेजर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स, मायनर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स, पेटी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स. पण कोणासाठी ऍप्लिकेबल आहेत? दोघांसाठी ऍप्लिकेबल आहे. तुम्ही क्लायंट असाल किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल, कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही मेन कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टर असाल, हे सेशन तुमच्यासाठी योग्य आहे. का योग्य आहे ते मी आता तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. पण आधी या सेशनचं नाव जे आहे त्याच्या सेंटरला जो शब्द आहे हा पूर्ण वेबिनार किंवा पुढचा जो कोर्स आहे तो या मधल्या की वर्ड वरती अवलंबून आहे आणि तो शब्द आहे टेंडरिंग. टेंडरिंग, टेंडरिंग प्रोसेस, टेंडर, टेंडर डॉक्युमेंट, टेंडर एक्सेप्टन्स, टेंडर कंपॅरिझन, टेंडर अनालिसिस, टेंडर स्क्रुटिनी, टेंडर रिजेक्शन, टर्म्स अँड कंडिशन्स, जनरल कंडिशन्स, स्पेशल कंडिशन्स, टेंडरशी रिलेटेड हे सगळे शब्द आहेत. हे आपण आज याचा आवाका बघू. आज मी तुम्हाला सिलेबस किंवा कोर्स असा काही सांगत नाहीये, कारण तो कोर्स वेबसाईट वरती डिटेलमध्ये अवेलेबल आहे. पण तुमच्या कॅरियरचा आणि आजच्या विषयाचा नेमका संबंध कसा येतो आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. सो या तिन्ही गोष्टी रिलेटेड आहे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टशी. आता कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट असं मी एक नाव जे घेतलेलं आहे, तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईल की कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड सप्लाय जरी असतील तरी त्याचे टेंडर तुम्ही या माध्यमातून भरू शकाल. आपण तिथे डिटेलमध्ये येऊ अजून. तो 3 शब्द तुमच्या समोर आहेत. एक आहे, पहिला शब्द महत्वाचा सेंटर मध्ये लिहिलेला आहे तो आहे टेंडरिंग. त्या टेंडरिंगची स्क्रुटिनी किंवा टेंडरिंगचं अनालिसिस, त्याला शब्द दिलेला आहे रेट अनालिसिस. रेट अनालिसिस म्हणजे काय की एखाद्या आयटमच्या स्पेसिफिक व्हॅल्यू वरती येणे, प्राइस वरती येणे की पर युनिट त्या कामासाठी किती खर्च होईल. खर्च होईल म्हणजे काय, याला 2 अलग अलग बाजू आहेत. आपल्याला बघा, एखाद्या टेंडरचा अर्थ काय आहे हे आधी लक्षात घ्या. टेंडर म्हणजे एखादी ऑफर देणे, एखादं बीड देणे, एखादं कोटेशन देणे. कशासाठी देणे? एका क्लायंटला एक कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे, मग त्यासाठी त्यांनी आपल्याकडनं टेंडर मागवलेलं आहे. टेंडर मागवलेलं आहे काय म्हणजे आपल्याला आपली किंमत म्हणजे आपण त्या कन्स्ट्रक्शन साठी किती किंमत लावतो आहोत हे आपल्याला त्यांना इन्फॉर्म करायचं आहे. कुठल्या माध्यमातून? टेंडर. म्हणून टेंडर हे अतिशय सिस्टमॅटिक बनवलेलं डॉक्युमेंट आहे. त्यामध्ये काय काय कंटेंट्स आहे ते आपण थोडस पुढे गेल्यावरती बघू. सो परत 3 शब्द. पहिला शब्द टेंडरिंग, दुसरा शब्द आहे रेट अनालिसिस.
रेट अनालिसिस म्हणजे काय की टेंडर मध्ये असलेल्या विविध आयटम्सच्या युनिट रेट वरती मॅथमॅटिकली अप्रोच व्हायचं. RCC-M20 ॲट अ हाईट ऑफ 4.5 मीटर, हे ब्रीफ स्पेसिफिकेशन झालं त्या आयटमचं. रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट कुठल्या ग्रेडचं? M20चं. किती हाईट वरती? 4.5 मीटर वरती. अजून आयटमचे स्पेसिफिकेशन वाचल्यानंतर, नॉमेनक्लेचर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यामध्ये फॉर्मवर्क इन्क्लुडेड आहे का, त्यामध्ये रिन्फोर्समेंट इन्क्लुडेड आहे का, रिन्फोर्समेंट इन्क्लुडेड आहे, बाइंडिंग वायर त्यात इन्क्लुडेड आहे का, त्यामध्ये कव्हर ब्लॉक्स आहेत का, कव्हर ब्लॉक असले तर ते कुठले आहेत, PVC ब्लॉक्स आहेत की मॉर्टरचे ब्लॉक्स आहेत. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला टेंडर मधून होतो. टेंडरचे जे कंटेंट्स असतात त्या कंटेंट मध्ये ड्रॉइंग, स्पेसिफिकेशन, बिल ऑफ क्वांटिटीज आणि कंडिशन्स. सो त्यातले जे बिल ऑफ क्वांटिटीज आहेत त्या बिल ऑफ क्वांटिटीजचे इंडिव्हिज्युअल आयटम्स जे आहेत त्या आयटमचं भाषा वाचून, ज्याला म्हणतो आपण नॉमेनक्लेचर, ते नॉमेनक्लेचर वाचून आपल्याला त्या स्पेसिफिकेशन साठी त्या साईट वरती, ती साईट कुठे आहे हे आपल्याला टेंडर डॉक्युमेंट मध्ये लक्षात येईल की कोकणामधल्या दापोली नावाच्या ठिकाणी गणपतीपुळे पासून 50 किलोमीटर अंतरावरती एक जेट्टी आपल्याला बांधायची आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे? तो डिपार्टमेंटने त्याची व्हॅल्यू एस्टिमेट केलेली आहे 2,50,00,000. आता 2,50,00,000ची फिगर एस्टिमेट मध्ये दिलेली आहे, दॅट इज कॉल्ड एस्टिमेटेड व्हॅल्यू. आता प्रीती पांडे नावाचे जे टेंडरर आहे तिने विचार करायला पाहिजे की या 2,50,00,000 जे एस्टिमेट केलेलं आहे, मी हे काम किती मध्ये करू शकते. याचा अर्थ काय झाला? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज द रॉक बॉटम कॉस्ट. रॉक बॉटम कॉस्ट म्हणजे काय? ऑल मटेरियल, लेबर, इक्विपमेंट्स, वेस्टेज या सगळ्यांनी मिळून किती खर्च येईल, विच इज कॉल्ड रॉक बॉटम. त्यावरती आपल्याला लोड करावं लागेल आपलं प्रॉफिट मार्जिन. सो प्रॉफिट मार्जिन हे कॉम्पिटिशन प्रमाणे आपल्याला ठरवावं लागतं. 10%, 12%, 15%, डिपेंडिंग ऑन द कॉम्पिटिशन अवेलेबल. आणि त्याप्रमाणे मग त्या टेंडर्सला समजा 3 अलग अलग लोकांनी सबमिट केलं तर त्यात काय होईल? एक होईल L1, L2, L3, लोएस्ट 1, लोएस्ट 2, लोएस्ट 3, आणि मग त्यानंतर अजून पुढचे डिस्कशन होऊन नॉर्मली L1 ला ते काम अवॉर्ड होईल, अलॉट होईल. लक्षात आलं? हे विषयाचा आवाका सांगितला. पण मग टेंडरिंग आणि रेट अनालिसिस आणि पुढचं सांगितलं GM पोर्टल, त्यांचा आपसातला संबंध काय आहे? तर पहिला संबंध, उजवीकडचे 2 विषय जे आहेत टेंडरिंग अँड रेट अनालिसिस, ते मी संतोष कुलकर्णी तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. आणि GEM पोर्टल जे आहे ते माझे मित्र विवेक शिंदे त्यासाठी तुम्हाला संबोधन करणार आहे. दोघांचा काय संबंध आहे? सो बेसिक टेंडरिंग ची प्रोसेस कशी आहे हे मी सांगेन, रेट अनालिसिस कसं करायचं हे मी सांगेन, काही सॅम्पल रेट अनालिसिस आपण क्लासमध्ये स्वतः करू. हे एकंदरीत पूर्ण विषय समजल्यानंतर किंवा आयटम रेट टेंडर काय असतात, पर्सेंटेज रेट टेंडर काय असतात, याचे प्रात्यक्षिक बघितल्यानंतर ऍक्च्युअली जाऊन गव्हर्नमेंटच्या ई पोर्टल वरती जाऊन, ई मार्केटिंगच्या पोर्टलवर जाऊन टेंडर्स कसे बघायचे, त्यासाठी टेंडर बद्दल इनिशियल इन्फॉर्मेशन वेबसाईट वरनं कशी बघायची, कसं आपण क्वालिफाईड आहोत की नाही हे बघायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विवेक शिंदे सर सांगणार आहेत. आता माझ्याबद्दल काही बोलत नाही, माझं नाव तुमच्याकडे आहे संतोष कुलकर्णी. आता टेंडर सगळ्यात आधी तुमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा हे अशा स्वरूपात तुम्हाला दिसेल. इथे वरती क्लायंटचं नाव लिहिलेलं आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
त्याच्या खालती जर बघितलं तुम्ही, दिस इज नेम ऑफ वर्क, त्याच्या खाली बघितलं तर काय लिहिलंय, ई टेंडर नोटीस नंबर 9 8.19, जुना आहे, 22/18/19 मधलं टेंडर आहे. त्या टेंडर डॉक्युमेंटचं आपल्या समोर जे आहे ते आहे व्हॉल्यूम 1. हे डिटेलमध्ये टेंडर तुम्हाला मी दाखवू शकेन. आपण क्लासमध्ये जेव्हा भेटू तेव्हा याच्यावरती आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करावं लागेल. ओके. सो इनिशियली टेंडर हातात आल्यानंतर हे त्या टेंडरचं फ्रंट पेज आहे. त्या पेजला उलटल्यानंतर त्या टेंडरच्या काय काय गोष्टी दिसतील तुम्हाला गमती जमती, ते या 6 गोष्टी आहेत. कुठल्या 6 गोष्टी आहेत? सो सगळ्यात आधी NIT, ही तुम्ही बहुतेक लोकांनी न्यूजपेपरमध्ये बघितलेली असेल. न्यूजपेपरमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या पानावरती एक असं छोटस सिंगल कॉलम, डबल कॉलम असा एक मजकूर येतो. त्यावरती वरती लिहिलेलं असतं मराठीमध्ये, खालील कामासाठी निविदा आमंत्रित केल्या जात आहेत. टेंडर्स आर बिंग इन्व्हायटेड फॉर द फॉलो बिलो मेन्शन्ड वर्क. मग खाली डिटेल्स असतात त्या कामाचे. ही झाली NIT. सगळ्यात आधी ही पब्लिश केली जाते. त्यामध्ये बाकीचे डिटेल्स मिळतील की टेंडर डॉक्युमेंट कुठे मिळतील, केव्हा मिळतील, कुठून कुठपर्यंत ते ओपन असतील, टेंडर डॉक्युमेंट ओपन केव्हा केले जातील, वगैरे वगैरे, या सगळ्या स्टँडर्ड गोष्टी त्यात असतात. बट टेंडर डॉक्युमेंट मध्ये दुसरं काय असतं महत्वाचं, टेंडर ड्रॉइंग्स. टेंडर ड्रॉइंगने काय कळेल आपल्याला? सो समजा एखाद्या ब्रिजचं टेंडर आहे. सो ब्रिजचं टेंडर नॉर्मली परत 2 प्रकारे येऊ शकेल. आयदर इट इज विथ डिझाईन और विदाउट डिझाईन. विथ डिझाईन म्हणजे तुम्ही जर टेंडर असाल तर त्या ब्रिजचं डिझाईन सकट तुम्हाला ऑफर द्यायची आहे. पण काही वेळेला डिपार्टमेंट आपलं स्टँडर्ड डिझाईन तुम्हाला देतं. सो दॅट इज कॉल्ड टेंडर ड्रॉइंग. त्या टेंडर ड्रॉइंगला बघून आपल्याला पहिली गोष्ट ही कळते की काम कशा प्रकारचं आहे, कामाचं स्वरूप काय आहे, आपल्याला ते शक्य होईल की नाही. दोन्ही गोष्टी बघायला पाहिजे. आपली कॅपॅसिटी आहे की नाही, आपली कॅपेबिलिटी आहे की नाही, ते आकलन आपल्या स्वतःला करायला पाहिजे, विच इज असेसमेंट. त्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन्स आहेत. स्पेसिफिकेशन वाचताना आपल्याला हे लक्षात येईल काय कुठल्या प्रकारचं काम आहे. सो मोस्टली RCCचं काम आहे, पण 2 ठिकाणी त्यात प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीट वापरलेलं आहे. ब्रिजचे गर्डर्स जे आहेत ते पोस्ट टेन्शन्ड गर्डर्स आहेत. कुठल्या प्रकारचे आहेत? सो युनिसेल्युलर पोस्ट टेन्शन गर्डर्स आहेत. हे वाचल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं हे का आवश्यक आहे स्पेसिफिकेशन वाचणं, की त्यांनी आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याला स्पेशलाइज्ड एजन्सीज कुठल्या रिटेन करायच्या आहेत. कारण टेंडरची स्टडी मित्रांनो आपल्याला हे बघायला पाहिजे की कुठल्या गोष्टी अशा आहेत या स्टँडर्ड नॉर्मल मेसन, कार्पेंटर, फिटर, फोरमॅन हे करू शकतील. पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्पेशलाइज्ड एजन्सीज करून कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं सिपोरेक्सचं काम आहे, देन वी नीड सम स्पेसिफिक पीपल. किंवा मायवनचा जॉब आहे, किंवा एक ब्रिज आहे ज्यावरती पूर्ण प्रिस्टेस्ड कॉन्क्रीटचं काम आहे, मग कदाचित त्या एजन्सीज आपल्याला बाहेरून रिटेन कराव्या लागतील. सो म्हणून स्पेसिफिकेशन्स वाचणं अतिशय आवश्यक आहे. मग टेंडर मधला जो अनालिटिकल पोर्शन आहे, अनालिटिकल पोर्शन, दॅट इज कॉल्ड BOQ, बिल ऑफ क्वांटिटीज. व्हॉट इज बिल ऑफ क्वांटिटीज? थोडक्यामध्ये हे त्या कामाचं एस्टिमेट आहे की त्यामध्ये इंडिव्हिज्युअल आयटम्सच्या अगेन्स्ट किती किती काम आहे. कशासाठी हे पाहिजे? तर आपल्याला ओव्हरऑल कामाची व्हायबिलिटी समजण्याकरता आपल्याला ते एस्टिमेट आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल 1000 क्युबिक मीटरचा अर्थवर्क आहे आणि त्या 1000 क्युबिक मीटरमध्ये 200 क्युबिक मीटर ब्लॅक कॉटन सॉइल आहे किंवा हार्ड मुरम आहे, पण उरलेले 800 क्युबिक मीटर आपल्याला हार्ड रॉक मध्ये करायचं आहे. 800 क्युबिक मीटर हार्ड रॉक
आणि त्यामधले 200 क्युबिक मीटर जे आहे ते फक्त आपण न्यूमॅटिक हॅमरने करणार आहोत, पण उरलेले 600 क्युबिक मीटर जे आहेत ते आपल्याला ब्लास्टिंग करायचं आहे. आणि 600 क्युबिक मीटर ब्लास्टिंग मधलंही 200 क्युबिक मीटर आपल्याला ओपन ब्लास्टिंग करू शकतो आणि उरलेलं 400 क्युबिक मीटर जे आहे ते आपल्याला कवर्ड ब्लास्टिंग करायचं. या प्रत्येकासाठी स्पेशलाइज एजन्सीज अवेलेबल आहेत. आपल्याला टेंडरची फायनल व्हॅल्यू ठरवायच्या आधी या सगळ्या एजन्सीजचे रेट्स, व्हायबल रेट्स किती आहेत, अवेलेबल आहेत की नाही, आणि ते त्या ओव्हरऑल टाइम शेड्यूल मध्ये काम करू शकतील की नाही हे देखील बघायचं आहे. सो देअरफॉर आता आपण काय बघतो आहोत? आपण बघतो आहोत टेंडरिंग अँड रेट अनालिसिस या विषयाची माहिती. त्याबद्दल टेंडरिंग मध्ये टेंडर डॉक्युमेंट बद्दल आता आपण बोलतो आहोत. त्या टेंडर डॉक्युमेंटच्या पोटामध्ये काय काय गोष्टी आहेत ते आपण बघतो आहोत. त्या सगळ्यात सुरुवातीला बघितली आपण NIT, नोटीस इन्व्हायटिंग टेंडर. सगळ्यात पहिलं पत्र असतं डिपार्टमेंट कडनं, जे सर्व लोकांसाठी मीडियामध्ये पब्लिश केलं जातं. त्याच्या थ्रू आपण टेंडर्स मागवतो, निविदा मागवतो, बिड्स मागवतो. दुसरी गोष्ट, त्यामध्ये टेंडर ड्रॉइंग अवेलेबल आहेत. ड्रॉइंग वरनं आपल्याला कामाचा आवाका कळतो, स्वरूप कळतं, आपण करू शकू की नाही ते कळतं, स्पेशलाइज एजन्सीज कुठल्या लागतात ते आपल्याला त्यावरनं कळेल. त्यानंतर स्पेसिफिकेशन्स नी आपल्याला कामाचं स्वरूप अजून रिफाईन होतं, एक्झॅक्टली कशा प्रकारचं काम आहे, आणि त्यासाठी आपल्याला एकूण इन्फ्रास्ट्रक्चर आपलं स्वतःचं काय काय करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आहे BOQ, हा क्वांटिटेटिव्ह पोर्शन आहे. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक कामाचं क्वांटिटीज आपल्याला लक्षात येतील. आणि पुढे जाऊन जर हे आयटम रेट टेंडर असेल तर या BOQ मध्ये असलेला प्रत्येक रेट हा आपल्याला कॅल्क्युलेट करून तिथे भरायचा आहे. आणि जर पर्सेंटेज रेट टेंडर असेल तर आपल्याला एक कामाची व्हॅल्यू दिलेली असेल, त्याच्यावरती आपल्याला एक पर्सेंटेज, त्याच्या खालती एक पर्सेंटेज, किंवा आपण सांगू की ठीक आहे तुम्ही 2,50,00,000 तुमचं एस्टिमेट आहे, आम्ही एक्झॅक्टली तेवढ्याच अमाऊंट मध्ये करायला तयार आहोत. त्याला आपण टेक्निकल भाषेत म्हणतो ऍट पार. एवढं लक्षात आलं तुमच्या, असं मी समजतो. कारण आता आपल्यामध्ये कम्युनिकेशन काही होत नाहीये, वेळ कमी असल्यामुळे मी प्रत्येकाशी आता इंडिव्हिज्युअली बोलू शकत नाही. तुमच्या मनातले येणारे प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकत आहात असा माझा विश्वास आहे. त्यानंतर मित्रांनो, टेंडर डॉक्युमेंट मधला महत्वाचा भाग असतो कमर्शियल, विच इज कॉल्ड कंडिशन्स. कंडिशन दोन प्रकारचे आहेत, जनरल कंडिशन्स आणि स्पेशल कंडिशन्स. या कंडिशन्स वाचणं हा एक अतिशय मनोरंजक अनुभव आहे. हे आपण एक टेंडर डॉक्युमेंट उघडून त्यामधल्या कंडिशन्स वाच, अलग अलग कंडिशन्स, अगदी सोप्या सोप्या कंडिशन तुम्हाला सांगतो. या टेंडर ची प्राइस किती आहे, टेंडर साठी सिक्युरिटी डिपॉझिट किती, अर्नेस्ट मनी किती, टोटल याचा कालावधी काय आहे, शेड्यूल काय आहे, त्या शेड्यूल मध्ये काम जर नाही झालं तर पेनल्टी किती असणार आहे, वेळेच्या मुदतीच्या अगोदर जर केलं तर काही बोनस दिलं जाणार आहे का, काही अवॉर्ड दिलं जाणार आहे का, या गोष्टी त्यामध्ये आहे. लक्षात आलं? सो दीज आर ऑल जनरल कंडिशन्स. स्पेशल कंडिशन्स मध्ये काही वेळेला, बऱ्याच वेळेला डिपार्टमेंट आपल्याला काही क्रिटिकल मटेरियल्स इश्यू करतात. सो स्पेशल कंडिशन मध्ये लिहिलेलं असतं की कॉन्ट्रॅक्टरला सिमेंट या रेटने इश्यू केलं जाईल, टॉर्स्टील या रेटने इश्यू केलं जाईल, रिब्ड बार्स किंवा प्रिस्टेस कॉन्क्रीट असतील तर टेंडॉन्स आणि टेंडॉनचे केबल्स या रेटने इश्यू केले जातील. मग ते रेट डोक्यामध्ये ठेवून त्याप्रमाणे आपल्याला रेट अनालिसिस करायचं आहे. आणि त्याशिवाय
एक एनेक्सर असतं, त्यामध्ये फॉर्मॅट्स असतात विविध प्रकारचे, अलग अलग ॲग्रीमेंट्स आपल्याला डिपार्टमेंट बरोबर सिग्नेचर करावे लागते. सबमिशन्स कुठल्या कुठल्या प्रकारे करायचे, फॉर एक्झाम्पल क्वालिटी कंट्रोल बद्दल एक निश्चित अपेक्षा असणार की दर 45 क्युबिक मीटर कॉन्क्रीट झाल्यानंतर एक बॅच स्पेसिमेन क्यूब्स कॉन्क्रीटचे कास्ट करायचे आणि त्याचं टेस्टिंग करायचं. ते टेस्टिंग केल्यानंतर डिपार्टमेंटला किंवा आपल्या क्लायंटला, ओनरला त्याचा फीडबॅक कुठल्या पद्धतीने द्यायचा, त्यासाठी हे फॉर्मॅट्स आहेत की सबमिशन कुठल्या प्रकारे करायचे. सो मी तुम्हाला टेंडर डॉक्युमेंटचे कंटेंट्स सगळे सांगितले. आणि जे मी आत्ता बोललो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही बघा. ते टेंडरचं पहिलं पान उघडल्यानंतर तुम्हाला असं पान दिसेल, विच इज कॉल्ड इंडेक्स. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला एक इंडेक्स असतं, सूची, ज्यामध्ये विषय सूची किंवा अनुक्रमणिका असं आपण म्हणतो. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला लिहिलेल्या दिसतील. आता जेव्हा आपण बोलतो आहोत टेंडर्स बद्दल, सो दॅट इन्क्लुड्स एव्हरीथिंग. म्हणजे ब्रिजचं एक्झाम्पल तुम्हाला एक फोटो मुद्दाम दाखवतोय मी, की हे टेंडर ब्रिजचं असो, कन्स्ट्रक्शन ऑफ ए प्रोजेक्ट असो, एखाद्या एअरपोर्टचं कन्स्ट्रक्शन असो, रेल्वे स्टेशनचं कन्स्ट्रक्शन असो, इंडस्ट्रीजचं असो, फर्टिलायझर प्लांटचं असो, इट कुड बी एनिथिंग. तो टेंडर हा शब्द जेनेरिक आहे. आता हा ब्रिज असला, मग तुम्हाला इथे लक्षात येईल की हे सगळे आरसीसीचे पियर्स आहेत. हे वरचे जितके गर्डर्स दिसतात हे स्ट्रेस्ड कॉन्क्रीटचे गर्डर्स आहेत. या पियर कॅप्स आहेत, याच्यावरती बेरिंग लावलेले आहेत. तर या टेक्निकल भागाची माहिती तुम्हाला पाहिजे. टेंडर वाचताना या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असल्या तर जास्ती चांगलं आहे ना. कारण त्यात लिहिलेलं आहे की तिथे बेरिंग्स लावायचे आपल्याला. बेरिंग्स म्हणजे काय, याच सगळ्याच तुम्हाला तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून किंवा जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो रोडचं टेंडर जर असलं तर मग त्यामध्ये इट कुड बी व्हेरियस थिंग्स. त्यामध्ये कार्पेटिंग असेल, वरचा सिलकोट असेल, कार्पेटिंग असेल, प्रीमिक्स असेल, सेमी ग्राउट असेल, ग्राउट असेल, लक्षात आलं, WBM असेल, इट कुड बी डिफरंट लेयर्स. हे तुम्हाला जस्ट एक स्वरूप लक्षात यावं म्हणून दाखवलेलं आहे. आता टेंडरचे हायलाइट्स म्हणजे काय आहे हे तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तुम्हाला मी दाखवतो. नवीन आपल्या राजधानीमध्ये नवीन पार्लमेंट बिल्डिंग आणि त्या पूर्ण कॉरिडॉरचं डेव्हलपमेंट सध्या चालू आहे. त्यापैकी हा पहिला पोर्शन आता कंप्लीट झालेला आहे, न्यू पार्लमेंट बिल्डिंग. भरपूर न्यूज तुम्ही त्याबद्दल वाचलेल्या आहेत ऑलरेडी. मग त्याशिवाय या इतर गोष्टी करायच्या आहेत. पूर्ण मिळून त्याची एस्टिमेटेड कॉस्ट आहे 20,000 कोटी. दिस इज अ हायलाइट. आणि त्याच्याबद्दल अजून थोडे टेक्निकल डिटेल्स असे आहेत. हे कशा प्रकारचं आहे पार्लमेंट बिल्डिंग. सो एक 4 स्टोरी स्ट्रक्चर आहे. त्याचा टोटल एरिया 64,500 स्क्वेअर मीटर आहे. सिटिंग कॅपॅसिटी इतकी आहे. त्याची कॉस्ट किती आहे, 970 कोटी. आणि एस्टिमेटेड कम्प्लिशन 2022. आणि तुम्हाला माहिती आहे एक ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे. आणि हे काम कोणाला मिळालेलं आहे, सो टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड हॅज वोन द बिड. तो अशा इन्फॉर्मेशन आता तुम्ही गोळा करायला लागाल पाहिजे. कारण एक महत्वाची गोष्ट इथे हायलाइट करायला पाहिजे की तुम्ही ऍज ए टेंडरर तुमचा डेटाबेस पक्का असायला पाहिजे, अप टू डेट असायला पाहिजे, अपडेटेड असायला पाहिजे. म्हणजे वेळोवेळी आलेली नवीन इन्फॉर्मेशन त्यामध्ये तुम्हाला ऍड करत जायला पाहिजे. म्हणजे मग तुमची इन्फॉर्मेशन ऑब्सोलेट व्हायला नको. म्हणजे मग टेंडर आल्याबरोबर तुमच्याकडे जो पूर्ण डेटा बँक आहे तुमचा, तो वापरून आपल्याला टेंडरचं अनालिसिस करून आपण त्याप्रमाणे पुढे काम करू शकतो.
आता मित्रांनो, मेनली आपल्याला दोन प्रकारचे टेंडर्स कामाला येतात प्रॅक्टिस मध्ये. एक आहे पर्सेंटेज रेट टेंडर, पर्सेंटेज रेट टेंडर, आणि दुसरा आहे आयटम रेट टेंडर. तो पर्सेंटेज रेट टेंडर मध्ये काय असतं, असं एक शेड्यूल बी मध्ये तुम्हाला पूर्ण कामाचं एक डिटेल मध्ये एस्टिमेट त्या टेंडर मध्ये लावलेलं असतं. ते छोटस कटिंग तुम्हाला बघायला लावलेलं आहे. यामध्ये प्रत्येक आयटमची क्वांटिटी किती आहे, लेफ्ट साइडला बघा, त्याचं नॉमेनक्लेचर आणि त्याचा एस्टिमेटेड रेट किती आहे. इथे मी डिपार्टमेंट शब्द वारंवार वापरतो आहे, कारण मेनली दे आर गव्हर्नमेंट टेंडर्स. पण ही जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येते आहे, ही फक्त गव्हर्नमेंट टेंडर्स नाही, इव्हन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्सनी फ्लोट केलेले टेंडर्स याच्या स्टडीसाठी सुद्धा तुम्हाला हा कोर्स कामाला येईल. फक्त प्रत्येक वेळेला मी क्लायंट शब्द न वापरता मी डिपार्टमेंट शब्द वापरतोय. कधी क्लायंट शब्द वापरू, कधी ओनर शब्द वापरू, बट जिस्ट इज द सेम. एनी ऑर्गनायझेशन हु इज स्पेंडिंग द मनी, who is spending the money to acquire the property which you are constructing through this tender, त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत. सो पर्सेंटेज रेट टेंडर म्हणजे नेमकं काय आहे, तर असं एस्टिमेट जे आपल्याला टेंडर मध्ये दिलेलं आहे, आपल्याला अनालिसिस हे करायचं आहे की त्या व्हॅल्यू मध्ये काम करणं आपल्याला फिजिबल आहे का, शक्य आहे का. म्हणजे त्यामध्ये आपलं खर्च निघायला पाहिजे, म्हणजे रॉक बॉटम प्राइस, आणि त्यावरती आपल्याला एक रिझनेबल प्रॉफिट मिळायला पाहिजे. शक्य आहे का. जर असलं तर आपण म्हणू ठीक आहे, आम्ही एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये काम करू. पण आपण म्हणू नाही, याच्यापेक्षा 8% जास्ती असले तर आमचं काम व्यवस्थित होईल. ऑलराईट, देन व्हॉट वी कोट त्यांची व्हॅल्यू +8%, एवढंच लिहायचं, +8%. पण आपण म्हणू नाही ही जास्ती वाटते व्हॅल्यू, आपण कमी मध्ये काम करू शकतो. ऑलराईट, सो वी से एस्टिमेटेड व्हॅल्यू -11%. हे दोन्ही पॉसिबल आहे. किंवा तिसरा प्रकार सांगितला ऍट पार, म्हणजे एक्झॅक्टली तेवढ्या व्हॅल्यू मध्ये आम्ही काम करायला तयार आहोत. हे झालं पर्सेंटेज रेट टेंडर. आणि दुसऱ्या प्रकारचं टेंडर जे आहे, दॅट इज कॉल्ड आयटम रेट टेंडर. बेसिक फॉर्मॅट एक सारखा आहे दोन्हीकडे. इथे बघा सिरियल नंबर, इथे क्वांटिटी दिलेली असणार, क्वांटिटी कुठल्या युनिट मध्ये आहे, आणि इथे तो आपला रेट आपण कॅल्क्युलेट करू, तो रेट इथे लिहायचा. या कोर्सचा दुसरा भाग जो आहे रेट अनालिसिसचा, तो इथे आपल्याला फोकस करू आपण की हा रेट कॅल्क्युलेट कसा करायचा. त्याच्या अलग अलग पद्धती आहेत. आयदर तुम्ही बॉटम अप पद्धतीने जा. बॉटम अप म्हणजे काय, अगदी झिरो बेस वरती काम करा. ब्लँक शीट घेऊन प्रत्येक रेट, प्रत्येक मटेरियल, लेबर, इक्विपमेंट्स, वेस्टेज, या सगळ्यांचं डिटेल मध्ये वर्किंग करा आणि त्यानंतर या रेट वरती या. ही झाली एक पद्धत. किंवा तुम्ही हिस्टोरिकल डेटा आणा. हिस्टोरिकल डेटा म्हणजे 2 वर्षापूर्वी सिमिलर काम मी केलेलं आहे त्याच लोकेशन मध्ये, तो 2 वर्षाचं इन्फ्लेशन किती झालेलं आहे, इतकं झालेलं आहे. सो डायरेक्टली त्या रेट्सवरून मी आजच्या रेट्स वरती येऊ शकतो. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी आहे मार्केट सर्वे. या 3 अलग अलग पद्धतीचा उहापोह आपण क्लासमध्ये डिटेलमध्ये करू. आणि मग क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय रेट गिव्स यू द अमाऊंट. सो हे 2 प्रकारचे टेंडर्स तुम्हाला दाखवले. आयटम रेट बॉटम अप किंवा झिरो बेस, हे परत एकदा नीट बघा. मटेरियल, लेबर, टूल्स, प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंट्स, वॉटर, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ओव्हरहेड्स, प्रॉफिट्स, टॅक्सेस,
टॅक्सेस मध्ये जीएसटी, टीडीएस, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, हे किती आहेत, या सगळ्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला इंडिव्हिज्युअल आयटम रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी जो मगाशी मी डेटा बेस सांगितला, डेटा बँक सांगितला, त्यासाठी असं आपल्याकडे एक एक्सेल मध्ये पूर्ण बुक तयार असायला पाहिजे. त्यामध्ये सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, स्टील या सगळ्याचे रेट्सचा आपल्याला डेटा बँक पाहिजे. तो मी तुम्हाला दाखवीन. हे सगळं करताना आपल्याला SSR ची मदत भरपूर होती. स्टेट शेड्यूल ऑफ रेट, इथे तुम्हाला 2021 दिसतंय, पण आपल्याला लेटेस्ट जे SSR आहे ते आपल्याला वाचायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं ग्रंथ जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो आहे DAR, ज्याला म्हटलं जातं दिल्ली अनालिसिस ऑफ रेट्स. अतिशय अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने तयार केलेले, वर्षानुवर्षापासून वापरात येणारे सगळे जवळजवळ 1,500-2,000 आयटम्सचे डिटेलमध्ये रेट अनालिसिस यामध्ये केलेले आहेत. ते आपण तपशीलवार बघू. तर मित्रांनो, मी 35 मिनिटं तुमच्या समोर बोललो आणि आता मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि माझे मित्र जितेश. येस, थँक्यू सो मच सर फॉर युअर वंडरफुल गायडन्स. खूपच डिटेलमध्ये तुम्ही टेंडरचे जे काही वेगवेगळे जे डॉक्युमेंटचे ज्या काही टर्म्स आहेत त्या अगदी डिटेलमध्ये तुम्ही डिस्कस केल्या. सो थँक्यू सो मच. बरेचसे क्वेश्चन्सही चॅटबॉक्समध्ये आलेले आहेत. तर शिंदे सरांचं सेशन झाल्यानंतर आपण लगेचच ते क्वेश्चनही कव्हर करूयात. सो बेसिकली आता पुढचा जो आपला पार्ट असणार आहे तो बेसिकली ई टेंडरिंग आणि त्याचबरोबर जे काही JEM पोर्टल आहे तर याचा यूज आपण कसा करू शकतो टेंडर फिल करण्यासाठी, हा आपला पुढचा टॉपिक असेल. आणि आपल्याला या विषयावर गाईड करण्यासाठी आपल्यासोबत जे मेंटॉर आहेत विवेक शिंदे सर, ऑलरेडी सर जॉईन झालेले आहेत. तर सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सरांचा खूप बेसिकली 12+ इयर्सचा डायव्हर्स एक्सपिरियन्स आहे. टेंडर कन्सल्टिंग, देन JEM पोर्टल रजिस्ट्रेशन, ई टेंडरिंग आणि त्याचबरोबर ओव्हरऑल टेंडर ट्रेनिंगमध्ये. आणि आतापर्यंत बेसिकली त्यांनी अराउंड 2,000+ पार्टिसिपंटना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि अक्रॉस द इंडिया सरांचे क्लायंट्स आहेत आणि ते डिरेक्टर आहेत विवेक राज सर्व्हिसेसचे. सो येस, वेलकम विवेक सर इन द वेबिनार अँड ओव्हर टू यू सर. यस, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आवाज येतोय तुम्हाला प्रॉपर? येस सर, ऑडिबल. ओके सर जी, मी एकदा PPT शेअर करतो आपली. सर्व आता जे पार्टिसिपेंट आहेत माझे मित्र, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद का आज तुम्ही सर्व या ठिकाणी या वेबिनारला पार्टिसिपेंट झालात. एक्झॅक्टली ई टेंडरिंग काय आहेत, टेंडरिंगची प्रोसिजर काय आहेत, त्यामध्ये आता GM पोर्टल नवीन आलेलं आहे ते काय आहेत, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. का एक्झॅक्टली काय वर्किंग असेल, कशा प्रकारे वर्किंग करेल, काय काय वर्किंग आपल्याला करावी लागणार आहेत. आणि आपल्या कानावरती पडत असतं का हे टेंडर आलं, इकडचं टेंडर भरलं, ते टेंडर भरलं, या ठिकाणी प्रशासकीय पातळीवरती खरेदी झाली, रस्त्याचे काम झालं, इलेक्ट्रिकचे दिवे बसलेत. पण ते कसे बसलेत तर कॉन्ट्रॅक्टरने बसवले. कॉन्ट्रॅक्टरने बसले तर कोणीतरी XYZ एक कॉन्ट्रॅक्टर होता, त्या कॉन्ट्रॅक्टरने सर्व दिवे किंवा जे सिव्हिलचं वर्किंग होतं ते सर्व काम केलं. आता याच ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे का ई टेंडरिंगची प्रोसिजर, माझ्याकडे जो पार्ट आहे ई टेंडरिंग प्रोसिजर, आणि दुसरा जो पार्ट दिलेला आहे माझ्याकडे GM गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, एक व्हर्जन आलेला आहे नवीन. प्रशासकीय ई टेंडरिंगची जी प्रोसिजर आहे सध्या ती त्याच व्हर्जनवरनं केले जाते. जे वेबिनार आहेत आपलं GM पोर्टल टेंडरिंग
रेट अनालिसिस, एक जर आता पीपीटी डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो, एक्सपिरियन्स आहेत आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेमध्ये मी काम करतो, बोथ साईड वर्किंग करतो, प्रशासनाला पण सल्ला देतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, वेंडर आहेत, त्यांना पण या ठिकाणी कशा प्रकारे काम करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा मार्गदर्शन करणं, याचा सल्ला देणं, याची ट्रेनिंग देणं, एक सरासरी पॅन इंडियामध्ये मी हे वर्किंग करतो. एक्झॅक्टली जीएम काय आहेत, तर प्रशासकीय यंत्रणेचं ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टल आहे, ज्यावरनं वस्तूची आणि सेवांची खरेदी होते. ऑनलाईन असल्यामुळे काय झालं, जीएम मीन्स गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. ऑनलाईन असल्यामुळे काय झालं का, सर्व ठिकाणी एका क्लिकवरती आपण पूर्ण भारतातील टेंडर बघू शकतो. ट्रान्सपरन्सी आली, स्पीड आला, प्रोक्युरमेंटचे रूल्स रेग्युलेशन चेंज झाले. बिडिंग कसं करायचं, रिव्हर्स ऑप्शन कसं असेल, युजर मॅनेजमेंट कसे असेल, प्रोडक्ट अपलोडिंग कशी असेल, सर्व्हिस अपलोडिंग कशी असेल, पेमेंटचे ऑप्शन कोण रजिस्टर करू शकतं, कोण जीएम वरती काम करू शकतं, प्रोप्रायटर असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, डीलर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, सेलर असेल, हे कशा प्रकारे काम करू शकतात, त्यामधनं एमएससी ला काय बेनिफिट आहेत, वुमेन एंटरप्रिनरला काय बेनिफिट आहे, एससी एसटी ला काय बेनिफिट आहेत, स्टार्टअप इंडियाचे काय बेनिफिट्स असतात, मेक इन इंडियाचे काय बेनिफिट्स आहेत, पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे होईल, ते कोणी केलं पाहिजे, त्याला काय बेनिफिट्स आहेत, सुबेचं रजिस्ट्रेशन कसं करतात, मीन्स असे असंख्य प्रश्न असतात आपल्याकडे. तर या सर्व प्रश्नांबरोबरच नवीन एक प्रश्न उभा आहे आपल्या समोर, तो म्हणजे जीएम. का जीएम पोर्टल वरती आपण रजिस्टर कसं करायचं, त्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, काय रजिस्ट्रेशन प्रोसिजर असेल, ऑनलाईन कसं आपण ती प्रोसेस करू शकतो, टेंडर कसं पार्टिसिपेट करू शकतो, L1 कसं येऊ शकतो, फायनान्शियल बीड, टेक्निकल बीड हा बिडिंगचा भाग झाला एक. तर थोडक्यात का आपल्याला गव्हर्नमेंटचे जे ऑर्गनायझेशन आहेत त्यामध्ये सप्लाय आणि सर्व्हिस जे प्रोडक्ट्स असतील आपले, ते कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटीनुसार या प्रोक्युरमेंट पोर्टलवरनं सेल करता येतात. त्यानंतर प्रत्येक गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट घ्या, स्टेट गव्हर्नमेंट घ्या, पब्लिक सेक्टर युनिट घ्या, डिफेन्सचं घ्या, कोणत्याही प्रकारचे गव्हर्नमेंटच्या युनिट्स मध्ये आपण आपला गुड्स, प्रोडक्ट आणि सर्व्हिस याची सेवा देऊ शकतो. त्यानंतर 2016 पासून 17 पासून आलेलं आहे जीएम. जे स्मॉल बिझनेसमन आहेत, जे स्टार्टअप करू इच्छितात, त्यांच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी ते स्वतः छोट्या प्लॅटफॉर्म पासून स्टार्ट करून 2 ते 3 वर्षात चांगल्या प्रकारे जर वर्किंग केलं तर नक्कीच आपल्या कंपनीची आणि आपल्या टर्नओव्हरची चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकतात. अशी फॅसिलिटी गव्हर्नमेंटने सर्व नवीन उद्योजकांसाठी, जे ऑलरेडी काम करत आहेत त्यांच्यासाठी जीएम गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस या प्लॅटफॉर्म मध्ये अवेलेबल करून दिलेली आहे आणि सर्व काही पारदर्शक आणि ऑनलाईन आहे. ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही कुठलेही काम, मी नाशिकला बसलेलो आहे तर मी मुंबईचंही काम करू शकतो, जळगावचंही काम करू शकतो, नागपूरचंही करू शकतो, मध्य प्रदेशचंही करू शकतो, बँगलोरचंही करू शकतो, उत्तर प्रदेशचं सुद्धा काम करू शकतो, खंडव्याचं पण काम करू शकतो, गुजरातचंही काम चालू आहे. तर एकाच ठिकाणी बसून बऱ्यापैकी माझं इतर राज्यांमध्ये सुद्धा काम चालतं. तर हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळतो. त्यानंतर पूर्ण नॅशनल पोर्टल असल्यामुळे जवळपास 18,68,000 प्लस प्रोडक्ट रजिस्टर आहेत आणि 9,08,157 सरासरी 10 लाख सेलर सर्व्हिस प्रोव्हायडर. जीएम चा जो जीएफआर आहे, जीएफआर मीन्स गव्हर्नमेंट फायनान्स रूल 149 नुसार जीएमचं पोर्टल आपलं काम करतं. त्यानंतर डायरेक्टली गव्हर्नमेंटला आपण सर्व्हिस देतो या प्लॅटफॉर्मवरनं. आपला टेंडर असेल, टेंडर तर्फे कोटेशन असेल, डायरेक्ट परचेसिंग असेल, तर या प्लॅटफॉर्म नुसार आपण प्रशासकीय यंत्रणेला आपली सर्व्हिस, सेवा, प्रोडक्ट हा सेल करू शकतो.
स्टेक होल्डर्स आहेत जीएमचे, यामध्ये सेलर साईडला आपण काम करतो. मग यामध्ये काम कोण करू शकतं? तर जे मॅन्युफॅक्चरिंग करतात ते सर्व ओईएम्स, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. त्यानंतर MSC, मिनिस्ट्री ऑफ स्मॉल एंटरप्रिनर, उद्यम रजिस्ट्रेशन असणारे सर्व वेंडर्स, ज्यांचं स्टार्टअप आहे, अजून शॉप ऍक्ट पण काढलेलं नाहीये, उद्यम पण रजिस्टर केलेले नाहीयेत, असे सर्व वेंडर्स. त्यानंतर ऑथोराइज डीलर, डिस्ट्रीब्युटर, सर्व्हिस प्रोव्हायडर, या कॅटेगरीमध्ये बसणारे सर्व वेंडर्स हे गव्हर्नमेंट ई प्रोक्युरमेंट पोर्टल वरती, जीएम वरती आपलं स्वतःच रजिस्ट्रेशन करून प्रशासकीय यंत्रणेला, ऑर्गनायझेशनला आपलं प्रोडक्ट, वस्तू, सेवा सेल करू शकतात. त्यानंतर आपण जे ट्रेनिंग सेशन घेणार आहोत त्यामध्ये जीएम ची आपण सेलर साइड बघणार आहोत. आपण सर्व, तुम्ही, मी वेंडर आहोत. आपलं काम आहे प्रशासनाला वस्तू व सेवा यांचा पुरवठा करणं, ई टेंडरिंग मार्फत, डायरेक्ट परचेस असेल, कोटेशन परचेस मार्फत. तर आपली सेलर साइड आहे. आपण सेलर साइडने कशा प्रकारे काम चालतं ते सर्व डिटेल्स आपल्या समोर जी पीपीटी दिसते आहेत त्यामध्ये दिलेले आहेत. या सर्व डिटेल्स आहेत आपल्या सेलर साइडने वर्किंग करण्यासाठी. डीजीएसएनडी हा एक भाग होता, ज्याची आरसी बनायची, रेट कॉन्ट्रॅक्ट बनायचे. डीजीएसएनडी हे डिपार्टमेंट 2017ला बंद झालं. बऱ्यापैकी सेंट्रलाइज पोर्टल होते, प्रोक्युरमेंट पोर्टल, स्टेटचे, डिफेन्सचे, रेल्वेचे. या पोर्टलवरनं सर्वांना सांगितलं गेलं का तुम्ही सर्वांनी जीएम ला मर्ज व्हायचं आहे. काही डिपार्टमेंट खरेदीसाठी आता जीएम प्रोक्युरमेंट पोर्टलचा उपयोग करतात, काही डिपार्टमेंट अजून मर्ज होत आहेत. मग डीजीएसएनडीचे डिपार्टमेंट आणि या ठिकाणी सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टलला किंवा इंडिव्हिज्युअली स्वतःचे प्रोक्युरमेंट पोर्टल असलेले सर्व डिपार्टमेंट हे जीएम वरती आले. आता जीएम मध्ये सर्वांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहेत. मग काय ऑपॉर्च्युनिटी आहेत? तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकतात, सेल्फ बिझनेस. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतात. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरचा सुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. उदाहरण देतो, एका प्रशासकीय यंत्रणेमध्ये स्टेशनरी आयटम पाहिजे असतात, तर त्या स्टेशनरी आयटम साठी तुम्ही ट्रेडिंग करू शकतात. इलेक्ट्रिकल आयटम साठी ट्रेडिंग करू शकतात. कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहेत, कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं पण वर्किंग करू शकतात. प्रायव्हेट लिमिटेड जॉब विथ बेस्ट सॅलरी, चांगल्या प्रकारे तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सॅलरीला हायर होऊ शकतात. त्यानंतर रजिस्टर इंजिनियर आहेत. रजिस्टर इंजिनियर, पार्ट टाइम जॉब फॉर टेंडर सबमिशन, ऑल टाइप्स ऑफ टेंडर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तर या सर्व प्रकारच्या फ्युचर ऑपॉर्च्युनिटी या प्रोक्युरमेंट मध्ये तुम्हा सर्व नव उद्योजकांना किंवा ऑलरेडी जे उद्योजक आहेत त्यांना ई टेंडरिंग क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी ओपन आहे. त्यानंतर गॅजेट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, का जीएम कशा प्रकारे रन झालं 2017ला. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचा जीआर आहे, महाराष्ट्र शासनचा, का सर्वांनी जीएम वरती अप्रोच व्हायचा आहे. याचा जो जीआर आलेला आहे प्रशासकीय यंत्रणेसाठी, तो जीआर तुमच्या समोर आहे. यावरून सर्व प्रशासकीय यंत्रणा या ई प्रोक्युरमेंट पोर्टलला रजिस्टर होत आहेत. काही बोलके आकडे आता तुमच्या समोर, प्रोडक्ट किती रजिस्टर आहेत, ऑर्डर व्हॅल्यू किती झालेली आहे आणि सेलर सर्व्हिस प्रोव्हायडर किती आहेत. करंटचा स्क्रीनशॉट आहे हा, का या ठिकाणी एवढे सर्व रजिस्टर होऊन आपला बिझनेस हा ग्रोथ करत आहे. जीएमव्ही आहेत 2022-23चा टर्नओव्हर आहे, 23-24चा 4 लाख करोड पर्यंत गेलेला आहे. फायनान्शियल प्रोक्युरमेंट पोर्टल सगळ्यात जास्त टर्नओव्हर असलेलं
एका वित्तीय वर्षात हे जीएम आहेत. या ठिकाणी वेंडर आहेत, यांच्यासाठी काय सुविधा अवेलेबल आहेत? काम करताना, प्रशासकीय यंत्रणेला वस्तू व सेवांचा पुरवठा करताना डायरेक्ट ऍक्सेस टू ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. सर्व गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला आपण ऑनलाईन ऍक्सेस करतो, त्यांच्याबरोबर मिळून काम करतो. एका क्लिक वरती सर्व प्रकारचे टेंडर आपल्याला बघायला मिळतात. डायनेमिक प्राइसिंग आहेत, शेअर मार्केट खालीवर होतच असतं, त्यानुसार आपण आपली प्राइस चेंज करू शकतो. स्ट्रॉंग वेंडर रेटिंग सिस्टम, न्यू प्रोडक्ट सजेशन फॅसिलिटी, सेलर फ्रेंडली डॅशबोर्ड, न्यूज इव्हेंट सेक्शन आणि जीएम मध्ये नवीन काय आलेलं आहे याच्या डिटेल्स आपल्याला सर्व एका क्लिक वरती मिळतात. त्यानंतर सर्व उद्योजकांचा एक महत्वाचा प्रश्न असतो, सर आमची फर्म रजिस्टर होऊ शकते का? या ठिकाणी सर्व फर्मचे टाईप दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला. प्रोप्रायटरशिप, एमएसएमई, प्रायव्हेट लिमिटेड, स्टार्टअप, एलएलपी, सर्व्हिस इंडस्ट्री, पार्टनरशिप, एनजीओ, ट्रस्ट, संस्था, पब्लिक सेक्टर युनिट, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, सोलो प्रोप्रायटर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, रजिस्टर्ड फर्म आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. या सर्व प्रकारच्या सेवा, संस्था, कंपनी, प्रोप्रायटरशिप जीएम मध्ये आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि प्रशासनाबरोबर बिझनेस करू शकतात. फुटप्रिंट्स आहेत, राईट साईडला बँक्स आहेत, लेफ्ट साईडला जीएम चे सर्व पार्टनर्स आहेत आणि सर्व राज्यांमध्ये आता जवळपास प्रोक्युरमेंट पोर्टलचं काम चालू झालेलं आहे. त्यानंतर जीएम चे ऍडिशनल बेनिफिट्स काय आहेत? तर आपण आपला टर्नओव्हर ग्रुप करू शकतो. जीएम थ्रू आपल्याला एक क्वालिटी टेस्टिंग सर्टिफिकेट मिळतं, इंडियन पोस्टची सर्व्हिस मिळते, बिझनेस एक्सप्लोर होतो आणि जीएम शाय म्हणून एक ऍप्स आहेत, त्यावरती आपण जर मॅन्युफॅक्चरर असाल तर आपल्याला फंडिंग साठी सुद्धा जीएम मदत करतं. त्यानंतर कोर्सचे कीज दिलेले आहेत का? आपण या कोर्समध्ये काय बघणार आहोत तर ऑनलाईन टेंडर कसं फिल करायचं याची प्रोसिजर, काय डॉक्युमेंट्स असतील, टेंडर आणि कॉन्ट्रॅक्टचे डिफरंट कीवर्ड्स काय आहेत, रेट अनालिसिस टूल, टेक्निशियन क्विज, डिटेलिंग इन गव्हर्नमेंट बॉडीज, ग्रामपंचायत पासून ते पीडब्ल्यूडी मंत्रालयापर्यंत. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर फोटोग्राफ अँड प्रॅक्टिकल वर्किंग. तुमचा बिझनेस तुम्ही डिजिटलायझेशन मध्ये कसा घेऊन येणार प्रोक्युरमेंट पोर्टल मध्ये? तुमचा बिझनेस जर प्रशासकीय यंत्रणेत नसेल तो तो कशा प्रकारे तुम्ही घेऊन येऊ शकतात, सुरुवात कुठनं करू शकतात? तर अशा प्रकारे जो एक माझ्याकडे पाठ दिलेला होता हा प्रशासकीय यंत्रणेमध्ये तुम्ही कशा प्रकारे एंट्री करू शकतात, ऑलरेडी तुम्ही काम करत आहे ते काम प्रशासकीय यंत्रणेत मॅन्युफॅक्चरर आहात, ट्रेडर आहात, प्रशासकीय यंत्रणेत कसं करू शकतात, किंवा ऑलरेडी तुम्ही टेंडरिंग करता आहेत तर टेंडरिंग नंतर जीएम प्लॅटफॉर्म वरती कसं यायचं, त्याचं कसं रजिस्ट्रेशन करायचं याची सर्व डिटेल्स आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी नक्कीच या कोर्सला जॉईन व्हा आणि पुढचं जे आहे ते मी आता जितेश सरांकडे देतो. जितेश सर, ओव्हर टू यू. थँक यू. Yes, yes. Thank you so much, sir, for your guidance. Okay, so बरेचसे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये ऑलरेडी आलेले आहेत. सो आपण वन बाय वन सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करूयात. ओके, सो बेसिकली सर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो टेंडर सर्च रिलेटेड आहे की बेसिकली आपल्याला जर आपण जे जेईएम पोर्टल आहे तिथले टेंडर जर आपल्याला बघायचे असतील तर तिथे विदाऊट लॉग इन न करता आपल्याला फक्त टेंडर व्ह्यू करता येतात का, असा काही ऑप्शन आहे का, असा एक क्वेश्चन. येतात सर, 100% विदाउट लॉग इन आपल्याला टेंडर व्ह्यू करता येतात. तसा ऑप्शन पण आहे, सर्चिंगचा क्रायटेरिया पण दिलेला असतो सर त्या ठिकाणी. फक्त ते आपल्याला माहिती पाहिजे का कोणत्या वेने ते सर्च करायचे. ओके ओके. सर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे सो बेसिकली हा एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या रिगार्डिंग आहे. तर जेव्हा आपण कुठल्याही बीडमध्ये पार्टिसिपेट करतो तर पार्टिसिपेट करण्यासाठीची जी काही एलिजिबिलिटी आहे तर किंवा जे काही क्वालिफिकेशन आहे ते बेसिकली नेमकं कसं असतं ते आपण कसं आयडेंटिफाय करायचं?
कुलकर्णी सर फार छान आन्सर देतील या प्रकारे असं मला वाटतं. माझ्यापेक्षाही सरांचा एक्सपिरियन्स खूप छान आहेत. या प्रश्नावरती सर बरोबर प्रॉपर आन्सर देतील. कुलकर्णी सर प्लीज. हॅलो, कुलकर्णी सर, आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय सर, मित्र. क्वेश्चन असा होता की बेसिकली जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा जे बेसिक क्वालिफिकेशन आहे या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्याचं टेंडरिंगच्या, हो ते नेमकं कसं असतं, तर ते आपण कसं आयडेंटिफाय करायचं, असा एक क्वेश्चन. हो, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये डिस्कस करायला पाहिजे की PWD रजिस्ट्रेशन मध्ये नेमकं काय काय गोष्टी आहेत. अगदी सगळ्यात सातवं बघितलं तर डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे, रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे, ग्रॅज्युएट इंजिनियर्सला बेनिफिट काय आहे, डिप्लोमा होल्डर्सला काय बेनिफिट आहे, रजिस्ट्रेशन फीस किती आहे, रिन्युअल फीस किती आहे, अलग अलग क्लासेस कुठले आहेत. तर आपण क्रमवार बघूया, पटकन आपल्याला बघता येईल. हे बघा, खालतून जर सुरू केलं सगळ्यात पहिल्यांदा, तर आपल्याला D क्लास मध्ये रजिस्ट्रेशन होईल. सगळ्यात खालचं, त्याच्यावरचं C क्लास, B क्लास, A क्लास, स्पेशल क्लास आणि सुपर क्लास. तुम्ही म्हणाल यांनी काही समाधान होत नाही, अजून जरा डिटेल मध्ये सांगा. तर मग अशा मित्रांसाठी डिटेल मध्ये बघू. त्यात रजिस्ट्रेशन अमाऊंट किती आहे हे कळेल, रिन्युअलसाठी चार्जेस किती आहेत ते इथे कळेल. सो अलग अलग क्लासेस आहेत हे आपण बघितलं, E पासून सुपर क्लास पर्यंत. आणि हे रिन्युअल फीस आहे. हे मी जे सांगितलं आहे फक्त कामांसाठी PWD रजिस्ट्रेशनचं सांगितलं, पण बाकी बिडर्ससाठी काय काय क्वालिफिकेशन आणि क्रायटेरिया आहे ते विवेक सर जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. सो थँक्यू सो मच विवेक सर. ओके, येस, थँक्यू सर. ओके. यस. आता सर यामध्ये 2-3 विषय आहेत का. सगळ्यात महत्वाचं क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये येतं तुमचा असलेला टर्नओव्हर, तो महत्वाचा असतो. त्यानंतर तुम्ही केलेल्या मागच्या कामाचे एक्सपिरियन्स 2. त्यानंतर डॉक्युमेंट्स, जे कंपनीचे लिगल रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंट्स, क्वालिटी सर्टिफिकेट, क्वालिटी अनालिसिस, क्वालिटी टेस्टिंग, यावरती पण क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा सेट होतो. पण यामध्ये सर्वात महत्वाचं आहे असलेली RFP किंवा NIT, जे टेंडरचे डॉक्युमेंट्स आलेले असतात त्या टेंडरच्या डॉक्युमेंट्स मध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा दिलेला असतो आणि तो क्वालिफिकेशन क्रायटेरिया आपण वाचून घ्यायचा आणि त्यानुसार रिक्वायर्ड असलेले डॉक्युमेंट्स आपल्याला प्रिपेअर करावे लागतात आणि तेच ऑनलाईन अपलोड करावे लागतात. तर प्रोडक्ट नुसार, सर्व्हिस नुसार प्रत्येक वेळेस क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा चेंज होतो. येस रितेश सर. ओके, येस, थँक्यू सर. सर, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बेसिकली सिस्टीम रिक्वायरमेंट रिलेटेड आहे की जेव्हा आपण ई टेंडर फिल करतो तर बेसिक काय सिस्टीमची रिक्वायरमेंट असते यासाठी? बेसिक रिक्वायरमेंट सर आपल्याकडे लॅपटॉप पाहिजे, कम्प्युटर पाहिजे, लॅपटॉप किंवा कम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे, प्रिंटर पाहिजे, स्कॅनर पाहिजे, माऊस पाहिजे, कीबोर्ड पाहिजे. थोडक्यात एक कम्प्युटरची पूर्ण सिस्टम आपल्याजवळ पाहिजे. प्रिंटर आणि स्कॅनर इफ अवेलेबल, कारण की आपण बाहेरून डॉक्युमेंट स्कॅन करून घेऊन येऊ शकतो. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर पाहिजे आणि सिस्टम मध्ये एक छोटासा सेटअप करावा लागतो, जो सेटअप मी कोर्स मध्ये शिकवतो, तो सेटअप गरजेचा असेल. तर एवढी एक बेसिक रिक्वायरमेंट आहे आपल्याला ई टेंडर फिल करण्यासाठी, बस. ओके, ओके. सर, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बेसिकली जे टेंडर डॉक्युमेंट आपण बघतो तर त्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये बेसिकली सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये इस्टिमेटेड कॉस्ट आणि टेंडरची जे म्हणजे बेसिकली कॉस्टिंगची जी हे असते अनेक्स्चर जे असतं, तर त्याच्यामध्ये सगळीकडे इस्टिमेटेड कॉस्ट जी आहे ती मेन्शन असते का? आणि अपार्ट फ्रॉम इस्टिमेटेड काय
कॉस्ट कॉस्टमध्ये अजून कुठले कुठले फॅक्टर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असा एक क्वेश्चन आलेला आहे चॅट बॉक्समध्ये. आय थिंक ओके. तुम्ही याला गाईड करू शकता. येस येस. तो पहिला प्रश्न आहे की प्रत्येक प्रकारच्या टेंडरमध्ये एस्टिमेटेड कॉस्ट असते का? त्याचं उत्तर आहे की पर्सेंटेज रेट टेंडरमध्ये असतेच असते, असं असायलाच पाहिजे. कारण पर्सेंटेज रेट टेंडरमध्ये एस्टिमेटेड कॉस्ट जी दिलेली असते त्याच्या अबो, त्याच्या बिलो किंवा ऍट पार असं आपल्याला पर्सेंटेज द्यावं लागतं. दुसऱ्या प्रकारचं जे टेंडर असतं विच इज कॉल्ड आयटम रेट टेंडर, त्याच्यामध्ये ओव्हरऑल एस्टिमेटेड कॉस्ट दिलेली असते, पण इंडिव्हिज्युअल आयटमचा ब्रेकअप त्यामध्ये दिलेला नसतो. कारण इंडिव्हिज्युअल आयटमची क्वांटिटी दिलेली असते, पण इंडिव्हिज्युअल आयटमचा रेट हा आपल्याला कॅल्क्युलेट करून तिथे टाकून अगेन्स्ट एव्हरी आयटम किती अमाऊंट आली ते आपल्याला कॅल्क्युलेट करून मग सबमिट करावं लागतं. सो त्या प्रश्नात दोन टोकं होते की सगळ्यामध्ये एस्टिमेटेड अमाऊंट असते का, तर नाही. फक्त जे पर्सेंटेज रेट जे टेंडर असतात त्यामध्ये हमखास असते, पण जे आयटम रेट टेंडर असतात त्यामध्ये एस्टिमेटेड अमाऊंट नसते. यस जितेश. थँक्यू सर. ओके, सो काही क्वेश्चन्स जे मी बघतोय चॅट बॉक्समध्ये ट्रेनिंग रिगार्डिंग काही क्वेश्चन्स आपण विचारलेले आहेत. ओके, येस डेफिनेटली आपला हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा ऑनलाईन आहे. एक 2 मिनिटं मला द्या, मी त्याचे डिटेल्स सगळ्यांसोबत शेअर करतो. सो बेसिकली उद्योगवर्धिनीने 3 आठवड्याचा एक लाईव्ह ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे इन कोलॅबोरेशन विथ अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आणि या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जसं आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, आपण यामध्ये बेसिकली 4 वेगवेगळ्या पार्टमध्ये हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो डिवाइड केलेला आहे. तर यामध्ये फर्स्ट पार्ट जो आपण बघणार आहे तो आहे टेंडरिंगचा. त्यामध्ये मग जसं आता आपण बघितलं की टेंडर जेव्हा आपण बघतो, टेंडर डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळ्या ज्या काही टर्म्स असतात, मग त्यामध्ये बेसिकली आपला जो काही रोल असेल ॲज अ कॉन्ट्रॅक्टर किंवा ॲज अ क्लायंट, तो नेमका काय काय असणार आहे, टेंडर कुठल्या टाईपचे वेगवेगळे टेंडर्स असतात, ओव्हरऑल प्रोसेस नेमकी कशी असते. त्यानंतर मग त्याच्या ज्या वेगवेगळ्या जनरल कंडिशन्स, स्पेसिफिक कंडिशन्स, क्वांटिटीचं जे काही शेड्यूल असेल, वेगवेगळे जे अनेक्शन्स असतील, वेगवेगळे फॉर्मॅट्स असतील हे आपण बघणार आहोत. त्यानंतर टेंडरचं अनालिसिस कसं करायचं, त्याचबरोबर जे काही बीड सबमिशन असेल, त्यानंतर त्याचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतील, मग जसं आता सरांनी सांगितलं की कॉस्टिंगमध्ये जसे वेगवेगळे जे काही ऍस्पेक्ट इन्व्हॉल्व आहेत, मग तसं ह्या कॉस्टिंगच्या रिलेटेड जे काही पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट असेल, आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट, लमसम कॉन्ट्रॅक्ट, हे वेगवेगळे जे टाईपचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि त्याचं जे काही डिटेल रेट अनालिसिस आहे ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मग रेट अनालिसिसमध्ये बेसिकली रेट अनालिसिस प्रिपेअर आपण कसं करतो, त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही मेथोडॉलॉजीज आहेत त्या आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. त्याचे वेगवेगळे जे काही टेम्पलेट्स आहेत आणि त्याचे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत, ते आपण ऍक्च्युअल जे काही हे आहेत म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही केस स्टडीज आहेत त्याच्या माध्यमातून ऍक्च्युअल टेंडर्सचे सगळे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्याला या कोर्समध्ये शिकवले जातील, जेणेकरून आपल्याला एक हँड्स ऑन प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल की कशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल ट्रेनिंग जेव्हा काही टेंडर्स तुम्ही फील कराल, तर तेव्हा ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस फॉलो करायची आहे तर ती सगळी प्रोसेस तुम्हाला या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये गाईड केली जाईल. त्यानंतर जो थर्ड पार्ट असणार आहे तो ई टेंडरिंग रिलेटेड असेल. मग त्यामध्ये बेसिकली टेंडरिंग आपण जे काही टेक्निकल बीड आपण बघतो किंवा फायनान्शियल बीड आहे किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जे आपण बघतो DSC, त्याचे त्याची प्रोसेस नेमकी कशी आहे, टेंडर सर्च कसं करायचं, सगळ्यात खूप बऱ्याच जणांचा प्रश्न आलेला आहे की टेंडर सर्च कसं करायचं. तर सर्चिंगच्या ज्या वेगवेगळ्या ज्या मेथोडॉलॉजीज आहेत त्या आपण बघणार आहोत. मग त्यानंतर कोटेशन कसं प्रिपेअर करायचं, त्यानंतर EMDच्या काय काय कंडिशन्स असतात, टेंडर फी नेमकी कशी आपण डिपॉझिट करू शकतो. त्यानंतर ऑनलाईन जे काही पोर्टल आहे, मग त्यामध्ये JEM आहे किंवा इतर जे काही पोर्टल्स असतील, तर त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस, तिथे आपण काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात, तिथे आपण अकाउंट कसं क्रिएट करू शकतो, त्यासाठी लागणारी ओव्हरऑल आपल्याला जे काही डॉक्युमेंटेशनचा जो काही पार्ट आहे त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर ओव्हरऑल ह्या ई टेंडरिंगच्या माध्यमातून टेंडर फील कसं करायचं, बीड सबमिट कसं करायचं हे पण आपण बघणार आहोत. आणि JEM पोर्टल जे आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, मग त्याचं ओव्हरऑल ऍप्लिकेशन, त्याच्यावर आपलं आपण अकाउंट कसं क्रिएट करू शकतो, तिथे बीड कसं सबमिट करू शकतो, आणि त्यासाठी कशा बेस्ट प्रॅक्टिसेस कुठल्या आपण फॉलो केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण टेंडर विन होण्याचे काही चान्सेस जे आहेत आपले ते वाढू शकतात. अशा काही बेस्ट प्रॅक्टिसेस पण आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये शिकवले जातील.
सो बेसिकली आपला हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा 3 आठवड्याचा असणार आहे आणि येत्या सोमवारपासून म्हणजे 6 मे पासून आपण हा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो स्टार्ट करतो. आणि आपले हे लाईव्ह ऑनलाईन सेशन्स असतील संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये. आणि या कोर्सची जी फीज आहे ती 4,800 रुपये इतकी फीज असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला बेसिकली दोन्ही मेंटॉर्स गाईड करतील. विवेक शिंदे सरही आपल्याला ई टेंडरिंग आणि जेईएम रजिस्ट्रेशनचा पार्ट त्याबद्दल आपल्याला ते शिकवतील. आणि कुलकर्णी सर आपल्याला ओव्हरऑल टेंडर डॉक्युमेंट्स आणि रेट अनालिसिसचा जो पार्ट आहे तो सर कव्हर करतील. सो बेसिकली हे काही की हायलाइट्स तुम्ही बघू शकता ट्रेनिंग प्रोग्रामचे. आणि आपले काही सक्सेसफुल पार्टिसिपंट्स जे आहेत ते जे सक्सेसफुली कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये किंवा टेंडरिंग फील्डमध्ये जे काम करतायत किंवा बिल्डरशिपमध्ये जे काम करतात अशा सक्सेस स्टोरीज पण आपल्या वेबसाईटवर लिस्टेड आहेत. तर ज्यांना ज्यांना कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं तर सिम्पली आम्ही चॅटबॉक्समध्ये आता लिंक देतोय. तुम्ही डायरेक्टली लिंकवर जाऊन हा जस्ट एक फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. हा फॉर्म फिल केल्यानंतर सगळ्या टाईपचे पेमेंट ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आणि त्याचबरोबर आपण सेशनच्या रेकॉर्डिंग आणि प्लस स्टडी मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड करतो. आणि या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस आपल्याला कोर्स संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत या रेकॉर्डिंग्स आपल्याकडे असतात. त्याचबरोबर आपली ही बॅच जी आहे ती लिमिटेड असते कारण लाईव्ह ऑनलाईन सेशन असल्यामुळे आपण सगळे जे काही डाऊट्स आहेत ते सगळ्यांचे कव्हर करतो. त्यामुळे बॅच साईज ही लिमिटेड असते. एका बॅचमध्ये फक्त मॅक्सिमम 30 पार्टिसिपंट्सच असतात. आणि त्याचबरोबर लाईव्ह होस्टही मीटिंगमध्ये असेल. सो बेसिकली आपलं हे जसं आपण जे फिजिकल सेशन असणार आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आपलं हे लाईव्ह ऑनलाईन सेशन असेल जेणेकरून आपल्या सगळ्या ज्या काही क्वेरीज आहेत त्या सेशनमध्ये रिझॉल्व्ह होतील. आणि आफ्टर ट्रेनिंग कम्प्लिशन आपल्याला हे अशा पद्धतीने सर्टिफिकेटही मिळणार आहे. आणि आपण इथे बघू शकतात बऱ्याचशा पार्टिसिपंटनी त्यांचे जे काही रिव्ह्यूज आहेत जे ऑलरेडी ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर त्यांनी ते शेअर केलेले. आणि हे काही टेस्टिमोनियल्स आहेत हे आपण बघू शकतात. आणि ही आपली जी बॅच होणार आहे या कोर्सची ही अपकमिंग बॅच ही मराठी लँग्वेज मध्ये असणार आहे. आणि याची जी बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो बेसिकली ज्यांना कोणाला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये इंटरेस्ट आहे जे कोणी ज्यांचं सिव्हिल बॅकग्राऊंड असेल तर वेल अँड गुड. नसेल तरी तुम्ही डेफिनेटली या फील्डमध्ये काम करू शकतात. जसं शिंदे सरांनी सांगितलं की याच्यामध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फ्रेशरसाठी बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्याबद्दलही आपल्याला या कोर्समध्ये गाईड केलं जाईल. तर ज्यांना कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचंय तर मी चॅटबॉक्समध्ये लिंक टाईप करतोय. तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. फीज जी आहे ती 4,800 आहे. 3 आठवड्याचा कोर्स आहे आणि कोर्स जो आहे तो 6 मे पासून म्हणजे येत्या सोमवारपासून आपला स्टार्ट होईल. सो येस आपण आता रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहेत ते आपण कव्हर करूया. ओके. सो बेसिकली जे रेट अनालिसिसचा रिगार्डिंग जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण वेबिनारमध्ये कव्हर नाही करू शकत कारण तो थोडा टेक्निकल पार्ट आहे आणि त्याला थोडासा वेळ लागेल. सो ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट आपण हा पार्ट जो आहे तो कोर्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करू शकतो. ओके. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आलेला आहे की वेगवेगळे जे हेड्स असतात व्हॉट आर द डिफरंट हेड्स इन वर्क अँड नेम ऑफ द हेड्स अँड द डिटेल्स अबाउट. तो याविषयी तुम्ही काय सांगाल कुठल्या टाईपचे हेड्स बेसिकली असतात टेंडर डॉक्युमेंट. तर कोणाला प्रश्न आहे? आय थिंक सर त्यांनी त्यांचं नाव टाईप केलेलं नाहीये बट ते डिव्हाइस नेमने त्यांचे जॉईन झालेले आहेत. आय डोंट नो की त्यांना प्रकारचे हेड असतात. मे बी त्यांचं काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक झाली नाही, असेल. काही हरकत नाही. बेसिकली टाइप्स ऑफ हेड्स हा शब्द जो आहे तो अकाउंटिंगचा आहे. इथे ओके. कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये रेट अनालिसिस किंवा टेंडर मध्ये सब हेड हा शब्द वापरला जातो. सब हेड शब्दाचा अर्थ आहे कुठल्या कॅटेगरीचं काम आहे. फॉर एक्झाम्पल एक्सकॅव्हेशन इज ए सब हेड, पीसीसी इज ए सब हेड, आरसीसी सब हेड, अशा प्रकारच्या सबहेड्स आहे. मग आरसीसी या सबहेडच्या अंतर्गत त्यामध्ये आरसीसी M15, M20, M30, M40 हे सगळे सबहेड्स सगळे आयटम्स येतील. त्यामध्येच रिन्फोर्समेंट येऊ शकेल, त्यामध्येच फॉर्मवर्क पण येऊ शकेल. सो अशा अशा अलग अलग सबहेड्स आहेत. सो SSR च्या पहिल्या शीट मध्ये ते सगळे सबहेड दिलेले असणार. जितेश. ओके. येस थँक्यू सर. ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की एक पार्टिसिपंट विचारत आहे की त्यांचं सिव्हिल बॅकग्राऊंड नाही आहे तर त्यांना बेसिकली टेंडरचं त्यांना त्यांच्या नावाने जर फिल करायचं असेल तर अशी काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट अशी काही कंडिशन असतील का म्हणजे बेसिकली जेव्हा आपण टेंडर फिल करतो तर एज्युकेशनलचा काही काय क्रायटेरिया नेमका असतो त्याबद्दल आपण काय सांगू? टी क्लास मध्ये लगेच मिळून जाईल.
डी क्लास साठी क्वालिफिकेशनचा काही क्रायटेरिया नाही आहे. सी क्लास डिप्लोमा, बी क्लास डिग्री, त्याच्या पुढे त्याप्रमाणे ते क्वालिफिकेशन आवश्यक आहे. सो डी क्लास रजिस्ट्रेशन मिळू शकेल. ओके ओके. आणि जर स्वतःच्या एखादा बरोबर मित्र असेल, देन यू कॅन सप्लाय, यू कॅन गिव्ह हिम द फंड्स, आणि मग त्याच्या नावावरती काम घ्यायचं, एकत्रित करायचं. इफ प्रोव्हाइडेड ही इज अ ग्रॅज्युएट इंजिनियर. हो की नाही विवेक सर? यस सर जी. कोलॅबोरेशन करायचं. ओके. Yes. येस, कोर्सच्या डिटेल, कोर्स रिगार्डिंग जेवढे क्वेश्चन्स आहेत तर ऑलरेडी मी कोर्सचा सिलेबस आपल्या सगळ्यांना एक्सप्लेन केलेला आहे आणि चॅटबॉक्समधून मी लिंक पण टाईप केली आहे, दिलेली आहे. तर ज्यांना कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचे किंवा सिलेबस बद्दल जे काही क्वेश्चन्स आहेत, आपण डायरेक्टली वेबसाईटला व्हिजिट करा, तिथे डिटेल सिलेबस पण दिलेला आहे. सर नेक्स्ट क्वेश्चन विवेक सर असा आहे की बेसिकली जे JEM पोर्टल आहे तर हे बेसिकली फक्त कन्स्ट्रक्शन पोर्टल साठीच लिमिटेड नाहीये. तर JEM पोर्टल मध्ये किंवा बेसिकली या फील्डमध्ये जे न्यू फ्रेशर्स जे आहेत तर त्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज नेमक्या कशा आहेत? जे फ्रेशर्स आहेत ज्यांचा काही एक्सपिरियन्स नाहीये किंवा ज्यांचा सिव्हिल बॅकग्राऊंड नाहीये, त्याबद्दल थोडंसं तुम्ही गाईड. सर जी, ऑपॉर्च्युनिटी फक्त सिव्हिल साठीच येतात ही कन्सेप्ट आपण काढून टाकली पाहिजे. एक मागचा एक क्वेश्चन जो सरांचा होता का, सर माझं सिव्हिल झालेलं नाहीये, मी टेंडर घेऊ शकतो का? टेंडर फक्त सिव्हिलचेच येतात असं नाहीये. त्याच्यात फर्निचर सप्लाय पण येतं, स्टेशनरी सप्लाय पण येतं, केमिकल लॅबोरेटरीचे सप्लाय पण येतात, त्यानंतर इलेक्ट्रिकचे लाईट्स पण येतात, आणि सेवांचं पण टेंडर येतं, हाऊसकीपिंगचं येतं, हाऊस क्लिनिंगचं येतं. मी तर म्हणतो उन्हाळ्याचं, आता पावसाळ्यात जे MSCD CL चे टेंडर येतील, झाडं तोडण्याचे पण टेंडर येतात, झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी सुद्धा टेंडर निघतात. तर असं नाहीये का सिव्हिलचंच टेंडर येईल म्हणजे रस्त्याचंच बांधकाम टेंडर थ्रू होतं. कोणत्याही प्रकारची वस्तू व सेवा ही पाहिजे असती प्रशासकीय यंत्रणेला, त्याचं टेंडर होतं. मग तुम्ही कोणतंही एक डिपार्टमेंट घ्या, त्या डिपार्टमेंटला ज्या पण वस्तू किंवा सेवा येतात या सर्व टेंडर थ्रूच होतात. तर सर्व ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक क्षेत्रातील, स्टेशनरी असेल, सप्लाय असेल, बुकिंग प्रिंटिंग प्रेस असेल, बॅनर प्रिंटिंग असेल, किंवा फूड सप्लाय असेल, कॅटरिंग असेल, सगळ्या प्रकारचे कामं प्रशासकीय यंत्रणेमध्ये चालतात आणि त्याचे टेंडर्स येतात. दुसरा प्रश्न मित्रांनो, तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला 1 करोडचं काम लगेच कोणी देणार नाही. तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये तर पाहिजे तो कॅपॅबिलिटी कॅपॅसिटीमध्ये टर्नओव्हर पण नाहीये, पण तुम्हाला सुरुवात करावी लागेल 50,000पासून, 25,000पासून, 1,00,000पासून. मग हळूहळू तुमचा एक्सपिरियन्स पण वाढत जातो, टर्नओव्हर पण वाढत जातो, कॅपॅबिलिटी पण वाढत जाते आणि कॅपॅसिटी पण वाढत जाते. त्यानंतर तुम्ही ऍट ऍक्च्युअल चांगल्या प्रकारे काम करायला लागतात. पण सुरुवातीला एंट्री करण्यासाठी एक छोटस काहीतरी काम घ्यावं लागतं. माझी प्रशासकीय यंत्रणेमधली पहिली ऑर्डर होती फक्त 1,200 रुपयाची. शेवटची आत्ताची ऑर्डर जी मी केली ती 32 करोडची आहे. 1,200 रुपयापासून 32 करोडचा प्रवास 2017 ते 2024 पर्यंत पूर्ण झाला. एका दिवसात हे शक्य झालं नाही, त्याला 5 ते 6 वर्षांचा कार्यकाळ गेला. तर त्या प्रकारे सुरुवातीला 1,200च्या ऑर्डरपासून, 1,200 रुपयाच्या स्टेशनरी सप्लायच्या ऑर्डरपासून मी चालू झालो आणि आज तुमच्या समोर आहेत. तर कामं 100% आहेत आणि मिळतील, पण फक्त थोडासा एक्सपिरियन्स येईपर्यंत आपल्याला वेळ द्यावा लागतो, बस. ओके ओके. येस, थँक्यू सर. सर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो बेसिकली पोर्टल रजिस्ट्रेशन रिलेटेडच आहे. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन असा आहे की जेव्हा आपण बीड सबमिट करतो, फर्स्ट टाइम जर आपण बीड सबमिट करत असतो, तर या प्रोक्युरमेंट सिस्टीम मध्ये बीड सबमिट करताना अशा जनरल काय प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे, त्याबद्दल आपण काय गाईड करू? सगळ्यात महत्वाचं आहे का सर, आपले डॉक्युमेंट्स प्रिपेअर केले पाहिजे. रजिस्ट्रेशन ऑनलाईन फॉर्म भरताना तो प्रॉपर भरला गेला पाहिजे. जर गेटवे पेमेंटने ऑनलाईन टेंडर फी MD असेल तर ती बघून घेतली पाहिजे, गेटवे पेमेंटने आहे, RTGS आहे का, DD आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली डिजिटल सिग्नेचर आपण कशा प्रकारे तयार करतो. जी टेंडर भरण्यासाठी डिजिटल सिग्नेचर आहे तीच तयार केली पाहिजे. डिजिटल सिग्नेचरचे 3 प्रकार येतात. टेंडर भरण्यासाठी जी डिजिटल सिग्नेचर असते ती एक विशिष्ट आणि वेगळ्या प्रकारची असते. ते आपण कोर्समध्ये डिटेलिंग त्याची समजून सांगणारच आहोत. तर या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावरती जास्त करून लक्ष दिलं पाहिजे. ओके ओके.
सर नेक्स्ट क्वेश्चन यालाच रिलेटेड आहे. तो बेसिकली की जर आपण JEM जर न्यू रजिस्ट्रेशन करत असू तर त्यासाठी काय साधारणतः चार्जेस वगैरे असतात आणि त्याचे काही म्हणजे बेसिकली काही क्लासिफिकेशन आहे? येस, ओके. GM रजिस्ट्रेशनचे दोन प्रकार आहेत सर. पहिलं प्रायमरी रजिस्ट्रेशन, दुसरं सेकंडरी रजिस्ट्रेशन. प्रायमरी रजिस्ट्रेशन साठी सर तुमचा टर्नओव्हर जर 0 पासून 1 करोड पर्यंत असेल तर 5,000 रुपये वन टाइम फी लागते. 1 करोड पासून 10 करोड पर्यंत असेल तर 10,000 रुपये वन टाइम फी असते. आणि 10 पासून 25 करोड पर्यंत असेल तर 25,000 रुपये वन टाइम फी असते. तर ही वन टाइम ऍज अ सिक्युरिटी डिपॉझिट कॉशन मनी म्हणून आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. आणि जे मॅन्युफॅक्चरर आहेत, ज्यांचा मॅन्युफॅक्चरर सेटअप आहे, त्यांच्यासाठी एक बेसिक 7 ते 7,500 रुपये ऍडिशनल फी असते अजून. या व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. यामध्ये वुमेन एंटरप्रेन्युअर, SC/ST हबला आणि स्टार्टअप इंडियाला सूट दिलेली आहे. ओके. सर आता नेक्स्ट क्वेश्चन जो तो बेसिकली PWD ची जी काही टेंडर्स आहेत त्या संदर्भात आहे की ऑफलाईन जी टेंडरिंग प्रोसेस आहे ती बेसिकली अजूनही ऍप्लिकेबल आहे का कुठल्या डिपार्टमेंट्स मध्ये, की सगळीकडे आता ओव्हरऑल ऑनलाईनच सिस्टीम? जवळपास सर आता सगळं ई प्रोक्युरमेंट सिस्टम मुळे टेंडरिंग ही प्रक्रिया ऑनलाईनच झाली आहे. पण सहकारी संस्था ज्या आहेत त्या बऱ्यापैकी साखर कारखाने अजून फिजिकल टेंडर काढतात. पण मोस्टली जवळपास मी तर म्हणेल 99.99% 101% जे कामं आहेत ते ई प्रोक्युरमेंट पोर्टल वरतीच चालतात. ओके. ओके. येस. कोर्स रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत या नाही बेसिकली ममता मॅडम आपला जो क्वेश्चन आहे की नाही कोर्स आपला फक्त कन्स्ट्रक्शन पुरतच लिमिटेड नाही आहे. आपण याच्यामध्ये ओव्हरऑल सगळे ऍस्पेक्ट कव्हर करणार आहे. याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे काही टेंडर्स आहेत ते पण बघणार आहे आणि बाकीच्या पण जे काही टेंडरचे टाइप्स आहेत ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहे. टायमिंग जो आहे कोर्सचा ऑलरेडी मी सांगितलंय. कोर्सचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 7 ते 8:30 हा असेल आणि लाईव्ह ऑनलाईन आपले सेशन्स असतील. येस, लाईव्ह ऑनलाईन सेशन आहे आणि प्लस त्याची रेकॉर्डिंग पण आपल्याला अवेलेबल असते. ओके. ओके. सो आय थिंक आपण सर्व क्वेश्चन जे ते कव्हर केलेले आहेत. सो आजच्या वेबिनारसाठी जर आपल्यापैकी काही पार्टिसिपंट ज्यांनी उशिरा जॉईन केलं असेल तर आपल्या उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनल आहे. तुम्ही आपलं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला आजच्या या वेबिनारची जी काही रेकॉर्डिंग आहे ती आपल्या युट्यूब चॅनलवर उद्या बघायला मिळेल. तर तिथे तुम्ही पूर्ण जे फर्स्ट जे आपलं सेशन आहे आधीपासून तुम्ही ते बघू शकता. तर युट्यूब चॅनलची लिंक पण मी आपल्याला चॅटबॉक्समध्ये देतो. तुम्ही चॅटबॉक्सच्या त्या लिंक पण युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना मी कोर्ससाठी ऑलरेडी जी रजिस्ट्रेशनची लिंक आहे ती चॅटबॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. पुन्हा एकदा मी ती लिंक टाईप करतोय. या लिंकवर डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 6 मे पासून आपला जो कोर्स आहे तो स्टार्ट होतो. सो थँक्यू सो मच ऑल द पार्टिसिपंट्स फॉर लिसनिंग अस पेशंटली. आणि बरेचसे क्वेश्चन्स आपण विचारले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपले जे मेंटॉर आहेत विवेक शिंदे सर आणि संतोष कुलकर्णी सर, तुमचेही धन्यवाद. आपण सगळ्या प्रश्नांची Yes. व्यवस्थित उत्तरे दिली डिटेलमध्ये. सो थँक्यू सो मच ऑल द पार्टिसिपंट्स आणि गुड नाईट टू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.